नमस्कार. संविद्या सांस्कृतिक अध्ययन संस्थेच्या श्रीमती विजया काळे निधी व्याख्यानमालेमध्ये मी अंबरीश खरे आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. श्रीमती विजया काळे या खरं तर मुळातल्या बोकील, लग्नानंतर काळे कुटुंबामध्ये त्या सहभागी झाल्या. त्या काळामध्ये कमवा आणि शिका योजनेअंतर्गत बँकेमध्ये त्यांनी नोकरी केली. त्या काळापासून, लहान वयापासून काळेबाईंना खरं तर इतिहास, प्राचीन भारतीय संस्कृती या विषयाची आवड होती. परंतु ते सर्व शिक्षण नोकरीच्या सगळ्या या कार्यकाळामध्ये त्यांना घेता येणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी निवृत्तीच्या नंतर हा पूर्वीचा राहिलेला शिक्षणाचा जो त्यांचा ध्यास होता तो पूर्ण करायचं ठरवलं आणि पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये त्यांनी भारतीय विद्या म्हणजे इंडॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. या इंडॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरच ज्या वेळेला आमच्या संविद्या सांस्कृतिक अध्ययन संस्थेची स्थापना प्राध्यापक श्रीकांत बहुलकर यांच्या पुढाकाराने झाली, त्यावेळेपासून सर्व कार्यक्रमांना मग संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यशाळा असोत, व्याख्यानमाला असोत किंवा चर्चासत्र असोत, सगळ्यांमध्ये विजया काळे आवर्जून सहभागी होत असत आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता 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 त्या स्वतःची ज्ञानवृद्धी करून घेण्याचा जो प्रयत्न होता तो त्या चालू ठेवत असत. पुढे महत्वाची गोष्ट अशी की ह्याच प्रयत्नाला अनुसरून त्यांनी संविद्या संस्थेकडे एक देणगी सुपूर्त केली आणि त्या देणगीतून इतिहास आणि संस्कृती विषयक व्याख्यानमाला आयोजित करण्याची योजना त्यांनी सुचवली आणि त्याला अनुसरून मागच्या वर्षीपासून आपण ह्या विजया काळे निधी व्याख्यानमालेला प्रारंभ केला. या व्याख्यानमालेमध्ये पहिलं व्याख्यान हे अर्थातच आपल्या सर्वांचे गुरु डॉक्टर गो बम देगलूरकर यांनी दिलं आणि ह्या आता दुसऱ्या वर्षी आपण प्राध्यापक प्र के घाणेकर यांना विनंती केली होती की तुम्ही हे व्याख्यान द्या. त्याला अनुसरून ते आज इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये घाणेकर सरांचं मी स्वागत करतो आणि शिवस्वराज्यातील दुर्गांचे जागतिक वारसा मानांकन ह्या वेगळ्या विषयावर सर आज व्याख्यान देणार आहेत. त्याबद्दल संस्थेतर्फे मी त्यांचा ऋण व्यक्त करतो. घाणेकर सरांचा वास्तविक परिचय करून देण्याची काही गरज नाही, पण तरी सुद्धा एक औपचारिक परिचय व्याख्यानाच्या प्रारंभी श्रोत्यांसाठी मी करून देतोय. घाणेकर सरांचा जन्म हा रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यामधला 1948 सालचा. त्यांचं सगळं प्राथमिक शिक्षण हे पुण्यामध्ये नवीन मराठी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग आणि MES कॉलेज या ठिकाणी झालं. पुढे पदवी पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये घेतलं आणि वनस्पती शास्त्रातली पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर गरवारे कॉलेजमध्ये ते व्याख्याता म्हणून रुजू झाले. पुढे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलं. मुळात हा वनस्पती शास्त्राचा सगळा अभ्यास जो सरांचा आहे तो करत असतानाच त्यांनी प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती ह्या विषयाचंही भरपूर वाचन केलं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातल्या भारतीय विद्या विषयाचे सुद्धा सर विद्यार्थी आहेत आणि सरांनी हे ज्ञान आपल्यापुरतं सीमित न ठेवता ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला. मग त्याच्यामध्ये व्याख्यानं देणं असो, पुस्तकं लिहिणं असो, वेगवेगळ्या आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणं असो, हे सगळं कार्य सर सलग अनेक वर्ष करत आले आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून सरांची आजवर 100हून अधिक पुस्तकं ही प्रकाशित झालेली आहेत. या सरांच्या पुस्तकामध्ये काही पुस्तकं जी आहेत ती निसर्ग विषयक, वनस्पतीशास्त्र विषयक आहेत. काही प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वाचा परिचय करून देणारी आहेत. तर काही सरांचा जो लाडका विषय तो म्हणजे दुर्गभ्रमंती त्याविषयीची आहेत. चला जरा भटकायला हे सरांचं एक जुनं पुस्तक जे पहिल्यांदा सरांनी लिहिलं, पण त्याच्यानंतर समर्थांचा सज्जनगड, शिवतीर्थाच्या आख्यायिका, महाराष्ट्र स्थलदर्शन, महाराष्ट्र निसर्ग दर्शन अशी अनेक पुस्तकं सरांनी लिहिली. एव्हरेस्ट सारखा हिमशिखरांचा राजा असो किंवा जलदुर्गांच्या सहवासात सरांनी व्यतीत केलेले क्षण असोत, ते सुद्धा त्याने पुस्तकाच्या द्वारे शब्दबद्ध केलेले आहेत. त्याचबरोबर लोणार,
गडदर्शन, किल्ले पाहूया, सोबत दुर्गांची, मैत्रसागर दुर्गाची, गड किल्ले गाती जयगाथा, लेणी महाराष्ट्राची, इतिहास घडवणाऱ्या वनस्पती यासारख्या अनेक पुस्तकांनी इतिहास घडवला आणि लोकांपर्यंत सरांचं हे जे अ, ज्ञानदानाचं कार्य आहे हे घेऊन जाण्याचं मोठं काम या पुस्तकांनी केलेलं आहे. एकेका किल्ल्यावर स्वतंत्रपणे अशी सुद्धा पुस्तकं सरांनी लिहिली आहेत. उदाहरणार्थ जंजिरा, सिंहगड यासारखी सरांची पुस्तकं ही उपलब्ध आहेत. शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड यासारख्या गोष्टी ह्या निसर्गमित्र किंवा पर्यटकांकडून साधारणपणे दुर्गांसाठी अभ्यासल्या जातात. पण त्याच परिसरात प्राचीन काळातील अनेक लेणी सुद्धा आहेत. त्यांचाही परिचय सरांनी त्यांच्या पुस्तकातून अ, करून दिलेला आहे आणि ह्या केलेल्या अफाट कामाच्याच मुळे सरांकडे अनेक पुरस्कार हे चालत आलेले आहेत. कुलाबा जिल्हा वैज्ञानिक शिक्षक महासंघातर्फे अध्यक्ष म्हणून पनवेलच्या संमेलनासाठी सरांची निवड करण्यात आली होती. गिर्यारोहण क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे सरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अथातो दीर्घ जिज्ञासा हे एक मोठं पुस्तक जे महत्वाचं सरांनी लिहिलं त्याच्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा नातू पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर या पुस्तकाच्या लेखनासाठी प्राध्यापक जिन्सीवाले पुरस्कार हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आणि संशोधन केंद्र या नगरच्या संस्थेतर्फे देण्यात आलेला आहे. पर्यटन विषयक उत्कृष्ट लिखाणासाठी यशवंतराव काळे स्मृती पुरस्कार तर निवृत्त माध्यमिक शिक्षक संघातर्फे सामाजिक कार्याबद्दल सुद्धा सरांना पुरस्कार मिळालेला आहे. अशा प्रकारे अनेक पुस्तकांचे म्हणजे 100हून अधिक पुस्तकांचे लेखक, त्याचबरोबर 300हून अधिक किल्ले ज्यांनी पायी हिंडून पाहिलेले आहेत आणि नुसते हिंडून पाहिले असं नाही तर डोळसपणे त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती, त्यांचं महत्त्व समजून घेतलेलं आहे. असे व्याख्याते आजच्या या आपल्या व्याख्यानासाठी लाभलेले आहेत. मी अधिक वेळ न घेता सरांना विनंती करतो की सरांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी आणि हे शिवस्वराज्यातले जे महत्त्वाचे दुर्ग आहेत त्यांचा जागतिक वारसा मानांकनापर्यंत झालेला जो प्रवास आहे, जो महाराष्ट्राच्या खरं तर म्हणायचं तर एक शिरापेचातला मोठा तुराच यामुळे खोवला गेलाय असं म्हणता येईल. ह्या सगळ्या दुर्गांचं महत्त्व काय आहे, हे आपल्याला या व्याख्यानातून आज जाणून घ्यायला संधी ही सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तर ते आपल्याला त्यांनी सांगावं अशी मी सरांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. 11 जुलै 2025 या दिवशी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या पण इतिहासप्रेमी, शिवप्रेमी, दुर्गप्रेमी अशा मंडळींसाठी एक आश्चर्यजनक, अपेक्षित अशी बातमी आली. ती म्हणजे युनेस्कोनी शिवस्वराज्यातल्या 12 किल्ल्यांना जागतिक मानांकन किंवा वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान हे दिलं. खूप वर्ष असं व्हावं असं खूप लोकांना वाटत होतं. यावर्षी तो योग जुळून आला. त्यामुळे आता एक दुसरी कल्पना अशी आली की मग हे किल्ले कोणचे, त्याच किल्ल्यांची निवड का केली, कोणच्या शीर्षकाखाली केली, याच्याबद्दल पण आपण जाणून घेणं आवश्यक आहे. या 12 किल्ल्यांना अद्वितीय वैश्विक मूल्य असं आहे आणि त्यांना भारतामधील एकात्मिक मराठा लष्करी स्थापत्य म्हणून मान्यता मिळाली आहे. म्हणजे त्या किल्ल्याला वेगळेपण काय आहे, बाकीच्या किल्ल्यांमध्ये नाही आहे असं वेगळेपण काय आहे की जे जगापुढे येणं अत्यंत आवश्यक आहे. तर या दृष्टीने या 12 किल्ल्यांचा त्यात समावेश झाला आहे. हे जे किल्ले आहेत, बहुसंख्य किल्ले हे संरक्षित स्मारक असतात. त्याच्यामध्ये राज्य सरकारकडे असणारी 4, केंद्राच्या म्हणजे ASI कडे असणारी 8 अशी किल्ल्यांची यादी आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं, किल्ले अनेक प्रकारचे असतात. त्यात गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ले ते 8 आहेत. जलदुर्ग
4 आहेत. त्यातला एक किल्ला आहे तो किनारी किल्ला आहे, बाकीचे आहेत ते बेटावरचे किल्ले आहेत. शिवनिर्मित अशा 6 किल्ल्यांचा त्यात समावेश आहे आणि शिवपूर्वकालीन 6 किल्ल्यांचा समावेश आहे. आपण जर कोणत्या कोणत्या भागात ते आहेत हे बघायचा प्रयत्न केला तर पुणे जिल्ह्यातले 3 किल्ले त्यात आहेत, रायगड जिल्ह्यातले 2 आहेत, नाशिक, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यातला एक एक किल्ला आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 2 किल्ले आहेत आणि तामिळनाडूमधला जिंजीचा जो दुर्गपुंज आहे तो आहे. असे हे 12 किल्ले आहेत. आजपर्यंत युनेस्कोनी 1248 स्थळांना मान्यता दिलेली आहे. भारतामध्ये 43 ठिकाणं ही या वारसा स्थळांच्या यादीमध्ये आहेत. आता महाराष्ट्रामध्ये असलेली आधीची 6 आणि हे एक एकत्रित सगळ्यांना मिळून म्हणून 1 असं 7 ठिकाणं म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त असं मान मिळालेली मंडळी आहेत ती महाराष्ट्रात आहेत, हे खूप महत्वाचं आहे. मग त्याच्याबद्दल आपल्याला आणखीन काहीतरी माहिती असायलाच पाहिजे. आता आपण पीपीटीचा वापर करणार आहोत आणि एकेका किल्ल्याचे निवडक प्रकाशचित्र, निवडक फोटो हे पाहणार आहोत. माझं बोलणं त्या फोटोंपुरतंच मर्यादित असणार नाही. मी त्या किल्ल्याबद्दल आणि किल्ल्यांचं लष्करी स्थापत्य वेगळं काय आहे हे लक्षात आणून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ते आपण आता सुरुवात करूया. मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया हे शीर्षक मिळालेलं आहे आणि त्या शीर्षकाखाली त्या शिवस्वराज्यातल्या 12 किल्ल्यांचा त्यात समावेश झालेला आहे. म्हणजे आपण त्या किल्ल्यावर इतिहास काय घडला, तिथे बघण्यासारखी ठिकाणं कोणकोणची आहेत याच्याकडे फारसं लक्ष आत्ता देणार नाही आहोत. त्यांचं जे लष्करी स्थापत्य आहे ते आपण समजावून घेणं आणि जे किल्ले बघायला येतील त्यांना ते समजावून देणं हे खूप महत्वाचं असणार आहे. त्या दृष्टीने आजचं हे आपण बोलणं ठेवलेलं आहे. याच्यामध्ये हे किल्ले केव्हापासूनचे आहेत? महाराष्ट्रामध्ये जरी किमान 1000-1500 वर्ष दुर्ग बांधणी चालू असली तरी आत्ता आपण साधारणपणे 17व्या ते 19व्या शतकादरम्यान मराठा राजवटींनी विकसित केलेली ही एक अद्वितीय संरक्षण प्रणाली आहे. त्याच्यामध्ये सह्याद्रीमध्ये असलेले किल्ले, कोकणच्या किनारपट्टीवर असलेले किल्ले आणि सिंधू सागरामध्ये, अरबी समुद्रामध्ये असणारे बेटांवरचे किल्ले, अशा सगळ्या ठिकाणांचा समावेश या यादीमध्ये झालेला आहे. त्यातले एक एक आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आत्ता मगाशी मी बोलताना म्हटलं तसं डोंगरी किल्ले कोणते आहेत, या डोंगरी किल्ल्यामध्ये आणखी एक उपगट आपल्याला तयार करता येतो. त्या डोंगरी किल्ल्याच्या भोवती प्रचंड जंगल आहे, वनदुर्ग आहे तो, त्यामुळे तो वेगळं त्याला एक आपण आत्ता इथे स्थान दिलेलं आहे. आणि काही वेळेला काय होतं, सह्याद्रीमध्येच किल्ला आहे पण सह्याद्रीचं प्रचंड मोठं पठार, त्याला तटबंदी करून त्याचं किल्ल्यामध्ये रूपांतर केलेलं. उदाहरणार्थ पन्हाळा तसा आहे, मगाशी जो वनदुर्ग म्हटलं तो प्रतापगड तसा आहे, जावळीच्या जंगलातला तो किल्ला आहे. आणि हे सागरी किल्ले याच्याबद्दल मी आधी थोडंसं बोललो होतो. आता एखाद्या किल्ल्यावर तट असतात, बुरुज असतात, दरवाजे असतात, चोर दरवाजे असतात, अशा अनेक गोष्टी या आपल्याला सहज माहिती असतात. आपण किल्ल्याच्या बाकीच्या तपशिलामध्ये जाणार नाही आहोत. म्हणजे फांजी म्हणजे काय, रेवणी म्हणजे काय, याच्यात किंवा त्याला तिथे जी चर्या असतात त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही आहोत, कारण आता आपला विषय हा फक्त ते मराठा स्थापत्य पण लष्करीदृष्ट्या एवढ्याकरताच आपण ते समजावून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. हा सर्वसाधारणपणे हा जो काळ आहे हा शिवकाळ, शिवकालाचा थोडासा आधीचा भाग आणि नंतरचा असा तो काळ आहे, त्याला मध्ययुग आपण असं म्हणतो. तर ही सगळी मिळून एक एकात्मिक प्रणाली आहे. म्हणजे काय, एक किल्ला सुटा नाही आपण विचार करू शकत. ज्या वेळेला एका किल्ल्याचा आपण विचार करतो त्यावेळेला त्याच्या आजूबाजूला काय आहे, त्याचा आणि याचा संबंध कसा आहे. म्हणजे याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, किल्ल्यांचे वेगवेगळे जे प्रकार असतात त्याच्यामध्ये एकूटवाणा किल्ला, आयसोलेटेड फोर्ट असं असू शकतं.
कधी कधी जोड किल्ले असतात. म्हणजे दोन शेजारी एकाच डोंगरावर दोन डोंगर माथे आहेत, त्या दोन्ही ठिकाणी किल्ले आहेत. तर ते जोड किल्ले असतात. काही वेळेला त्या डोंगर रांगेमध्ये अनेक शिखरांना तटबंदीचं शेला पागोटं चढवल्यामुळे ती दुर्ग साखळी तयार होते, फोर्ट चेन तयार होते. कधी कधी एक महत्वाचा किल्ला मध्ये आणि छोटे छोटे किल्ले त्याच्या कडेनी, त्याच्या बाजूनी, म्हणजे त्याला घेरा घातल्यासारखे, तर तो एक दुर्गपुंज होतो, फोर्ट क्लस्टर होतं. त्यामुळे या प्रत्येक किल्ल्याचा वेगळा विचार न करता यांचा एकमेकांशी संबंध असल्यामुळे ही हे एक चांगलं आंतरजाल किंवा नेटवर्क तयार झालेलं आहे. त्याचा विचार आपण इथे करणार आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी ठिकाणं ही वारसा स्थळं म्हणून जाहीर झालेली आहेत. त्याच्यामध्ये अजंठा, वेरूळ आणि घारापुरी ही 3 लेणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे पूर्वीचं बोरीबंदर रेल्वे स्टेशन, त्यानंतर संपूर्ण सह्याद्री, अशा ठिकाणांना ही मान्यता मिळाली आहे. आता हे 12 किल्ले एकत्रितरित्या आणखी त्याच्यात समाविष्ट झालेले आहेत. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यामुळे भारत आता जागतिक वारसा स्थळांच्या संख्येच्या संदर्भात 6व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे आणि महाराष्ट्रात आता ही 6 जागतिक वारसा स्थळं आपल्याला बघायला मिळतील. आपण यातले जे किल्ले एक एक विचारात घेणार आहोत, त्याच्यामध्ये जरी मानाचं पान हे शिवनेरीला द्यायला पाहिजे असेल, तरी या सगळ्या किल्ल्यांपैकी सर्वात उत्तरेकडे असणारा नाशिकमधल्या बागलाणातला साल्हेर हा किल्ला हा महाराष्ट्रातलं द्वितीय क्रमांकाचं शिखर आहे. सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, पण दुसऱ्या क्रमांकाचं जे शिखर आहे ते साल्हेर आहे. परशुराम स्थान असं त्याला म्हटलं जातं. तिथे किल्ला आहे तो या सगळ्या किल्ल्यांमधला सर्वात उंच, सर्वोच्च किल्ला आहे. शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणून शिवनेरी आपल्याला माहिती आहेच, पण त्याची तटबंदी, त्याच्यावर जाण्याच्या वाटा, त्याचे दरवाजे याचाही आपण थोडा विचार करणार आहोत. पुणे मुंबई यांना जोडणारा जो व्यापारी मार्ग होता, त्यावेळेला मुंबई नसेल तर चौल, कल्याण असतील, पण पुणे आणि कोकण जोडणारा जो घाट आहे, ज्याला आपण खंडाळ्याचा घाट किंवा बोरघाट म्हणतो, त्याच्यावर लक्ष ठेवणारा लोहगड हा एक अत्यंत बल्लंड असा किल्ला त्याचा याच्यात समावेश झालेला आहे. मध्ययुगामध्ये किंवा शिवकाळामध्ये जंजिऱ्याचे सिद्धी आणि मुंबईकर इंग्लिश यांच्यामधलं सागरी दळणवळण तोडण्यासाठी शिवाजी महाराजांनी एका खांदेरी नावाच्या बेटावर किल्ला बांधला. त्याच्याबद्दल आपण नंतर तपशील बघणार आहोत, पण त्याचाही याच्यात समावेश आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची राजधानी असणारा रायगड हा किल्ला या इथे समाविष्ट झालेला आहे. रायगडावर येण्यापूर्वी शिवाजी महाराज ज्या किल्ल्यावर राहत होते, तो राजगड, तोही या किल्ल्यांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेला आहे. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे जावळीच्या घनदाट जंगलामधलं एक बलवंत स्थान म्हणजे प्रतापगड. अफजल खानाशी या वधाशी त्याचा संबंध आहे, त्यामुळे तो बऱ्याच लोकांना माहिती असतो. महाबळेश्वरच्या जवळ आहे, त्यामुळे बरेच लोक तिथे गेलेलेही असतात. पण त्याचं लष्करी स्थापत्य काय आहे याचाही आपण थोडा विचार इथे करणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक किल्ले आहेत, पण त्यातला सुवर्णदुर्ग हा एक हरणे दापोली जवळ असणारा तो एक किल्ला आहे. तो बेटावरचा किल्ला आहे, त्याचा या यादीमध्ये समावेश आहे. पन्हाळा म्हणजे कोल्हापूर परिसरातला डोंगरी पण पठारी म्हणजे सपाट माथा असणारा हा एक किल्ला आहे. त्यानंतर विजयदुर्ग हाही शिवनिर्मित किल्ला आहे आणि या ठिकाणी मराठी आरमाराचं एक प्रमुख केंद्र शिवकालानंतरच्या काळामध्ये तिथे निर्माण झालं होतं. आणि आपले जे शत्रू होते त्याच्यामध्ये पोर्तुगीज होते, त्याच्यामध्ये ब्रिटिश होते, सिद्धी होते, यांना त्या किल्ल्याचा भीती वाटत होती. तो अभेद्य किल्ला होता आणि आंग्रे आणि धुळप या 2 घराण्यांनी हे सगळं इथे आरमार सिद्ध केलं होतं. त्या नौदलाच्या जोरावर त्यांनी या शत्रूंना जरब बसवली होती. सिंधुदुर्ग हा शिवाजी महाराजांनीच बांधलेला किल्ला आहे. तो मालवण जवळ जे समुद्रामध्ये बेट आहे कुर्ट नावाचं,
तिथे त्यांनी बांधलेला जलदुर्ग आहे. आणि शेवटचा जो किल्ला याच्या यादीमधला आहे तो तामिळनाडूमधला असलेला जिंजीचा दुर्गपुंज आहे. तो शिवाजी महाराजांनी कसा मिळवला, त्याचा फायदा पुढे कसा झाला, हेही आपण नंतर बघणार आहोत. आता आपण पहिला जो साल्हेरचा किल्ला बघितला, तर साल्हेर हे बागलाणामधला जे काही किल्ले आहेत त्या दुर्ग साम्राज्याचा तो सम्राट असं त्याला म्हणावं लागेल. साल्हेर किल्ला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तो सर्वोच्च किल्ला आहेच, पण त्याला एक जुळा किल्ला पण आहे शेजारी. सालोटा असं त्या किल्ल्याचं नाव आहे. आणि त्या सालोटा किल्ल्यावरनं आपल्याला साल्हेर हा किल्ला दिसतोय. आपल्या बाजूला आलेली जी डोंगर सोंड आहे त्या उभ्या कड्यामधून जाणारी वाट ही जणू काही तो डोंगर पोखरून काढलाय अशा तऱ्हेची आहे. आणि त्याच्यावरनं जाणं हा एक मोठा थरारक अनुभव असतो. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला या वाटेवर 5 दरवाजे लागतात. आणि साल्हेरवाडीकडनं या किल्ल्यावर यायला आणखी एक वाट आहे. आत्ता जी मगाची वाट बघितली आपण ती वाघांब गावाकडनं येणारी आहे. त्याही वाटेवर 5 दरवाजे आहेत. या किल्ल्यावर विस्तृत अशी सपाटी नाहीये, पण इथे जो सपाटीचा भाग आहे त्याला माची असं न म्हणता गादी पठार अशी संज्ञा आहे. आता आपण या किल्ल्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं याला तटबंदी बांधायची गरजच नाहीये. कुठल्याही बाजूनी ते कडे दुर्लंघ्यच आहेत. आणि त्यामुळे ज्या भागात सपाटी आहे तिथेच जास्तीत जास्त तटबंदी आपल्याला केलेली दिसते. हा किल्ला शिवपूर्वकालीन आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही सुधारणा, काही बदल हे शिवकाळात आणि शिवकाळानंतर पण झालेले आपल्याला दिसतात. या बागलाणमध्ये बागुल घराण्याचं जे राज्य होतं, राठोड घराण्याचं जे राज्य होतं, त्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली. या किल्ल्याचं दुसरं वेगळेपण असं की याचं जे सर्वोच्च शिखर आहे त्या शिखराला परशुराम स्थान असं म्हटलं जातं. आणि त्या परशुराम स्थानाकडे जाताना आपण जर वरनं खाली बघितलं तर तो गादी पठारचा सगळा भाग आपल्या नजरेसमोर येतो. इथे मध्यभागी एक खांब बसलेला तलाव आपल्याला दिसतो. याला गंगासागर असं नाव आहे. त्याच्या शेजारी एक छोटस थोड्याशा भग्न अवस्थेतलं एक मंदिर आहे. त्यात एक गणेश प्रतिमा आहे आणि रेणुका देवी म्हणजे परशुरामाची आई यांचंही तिथे एक मूर्ती आहे. तर असा बेताचाच विस्तार असणारा गादी पठाराचा भाग आहे. या किल्ल्याचं आणखी एक वेगळेपण, आता याला जागतिक मान्यता मिळाली आहे, त्या वेगवेगळ्या काळामध्ये लोक इथे येतील. तर दर 7 वर्षांनंतर 8व्या वर्षी फुलणारी कारवी हे इथे फुलते आणि त्यावेळेस संबंध हा डोंगर निळ्या रंगाचा होऊन जातो. तर हे क्वचित दिसणारी गंमत आहे, पण ज्या वेळेला ती फुलते 3 वर्षापूर्वी ती फुलली होती, त्यामुळे आणखीन आपल्याला 5 वर्षांनी तोच नजारा बघायला मिळेल. साल्हेर नंतर दुसरा जो किल्ला आपल्या यादीमध्ये आहे तो आहे शिवनेरी. शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणून याला एक वेगळं स्थान आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहे. याही किल्ल्याला सगळ्या बाजूनी तुटलेले कडेच आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी असे तुटलेले कडे असतात तिथे मुद्दाम वेगळी तटबंदी बांधून लष्करासाठी काही वेगळी तरतूद करणं ही आवश्यकताच नसते. जिथे ज्या भागातून वर चढून येता येईल अशा भागात तटबंदी केली की पुरेसं आहे. आणि या कोणत्याही अशा डोंगरावर जाणारी एक नैसर्गिक वाट असू शकते. त्या वाटेवरच दरवाजे बांधायचे आणि या किल्ल्यावर येणारा प्रवेश, शत्रूचा प्रवेश हा रोखायचा, ही या किल्ल्याची कल्पना आहे. शिवनेरी हा किल्ला नाणेघाटात ते 4 किल्ले आहेत. मग तो प्रसन्नगड म्हणजे चावंडचा किल्ला आहे, त्यानंतर जीवधनचा किल्ला आहे, हडसरचा किल्ला आहे आणि शिवनेरीचा किल्ला आहे. या 4 किल्ल्यांमधला हा राजा शोभावा अशी याची बांधणी आहे. आणि इतिहासामध्ये अनेक महत्वाच्या घटना या ठिकाणी घडल्या. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजे जे कॅलेंडर आज आपण वापरत नाही त्या जुलियन कॅलेंडर प्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 आणि सध्या जे आपण कॅलेंडर वापरतो त्या ग्रेगरियन कॅलेंडरच्या प्रमाणे 1 मार्च 1630 हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे.
शिवाजी महाराजांचा जन्म 30 साली इथे झाला आणि 36 साली म्हणजे बाल शिवाजी असतानाच ते आपले वडील महाराज साहेब शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊसाहेब यांच्याबरोबर त्यांनी शिवनेरी सोडला. त्यानंतर ते काही परत शिवनेरीवर कधी येऊ शकले नाहीत. त्यांनी हा किल्ला जिंकून घ्यायचा 2-4 वेळा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्याला यश नाही मिळालं. पुढे मे 1757 मध्ये उधो वीरेश्वर चितळे या सरदारांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला. त्या किल्ल्याचं जसं शिवजन्मस्थान म्हणून महत्व आहे, तसं बहमनी तुमची जी इथे सत्ता होती त्याच्या पुढे चिरफाड्या झाल्या. त्यातनं निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही अशा वेगवेगळ्या 5 सत्ता निर्माण झाल्या. त्यातल्या निजामशाहीची सुरुवात या किल्ल्यावर झाली. त्याही दृष्टीने हा महत्वाचा आहे. आता आज आपण ज्याला शिवजन्मस्थान अशी इमारत म्हणतो, ही जीर्णोद्धारित इमारत आहे. म्हणजे साधारणपणे 1923च्या सुमाराला या किल्ल्याचं किल्ल्याकडे लक्ष गेलं आणि त्यावेळेला भास्करराव जाधव हे मुंबई इलाख्याचे शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी ही जी भग्न वास्तू होती ती मुळाबर हुकूम परत बांधून काढली आणि आपल्याला त्याच्यामध्ये आता ही चांगल्या अवस्थेमध्ये वास्तू बघायला मिळते. या किल्ल्यावर जी राजवाट आहे त्या वाटेवर एकंदर 4-5 दरवाजे आहेत. 7 दरवाजे आहेत असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. त्यातला महादरवाजा, त्याचा काही वेळेला उल्लेख रसूल दरवाजा असा केला जातो. मग दुसरा आहे तो परवानगीचा दरवाजा, की त्याला गणेश दरवाजा असंही म्हणतात. त्या किल्ल्याच्या या दुसऱ्या दाराचं महत्व असं की फार क्वचित दिसणारं गंडभेरुंड हे शिल्प या दरवाजावर आपल्याला बघायला मिळतं. तिसरा दरवाजा आहे, त्याचं नाव आहे हत्ती दरवाजा. तिथे आणखी एक दुर्गद्वार शिल्पातलं वेगळेपण म्हणजे घोरपड ही आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर दरवाजा आहे त्याचं नाव पीर दरवाजा, त्याचा पालखी दरवाजा असाही उल्लेख केला जातो. हे सगळे 4ही दरवाजे हे दक्षिणाभिमुख आहेत. उरलेले जे दरवाजे आहेत हे सगळे पश्चिमाभिमुख आहेत आणि त्याच्यामधला पहिला दरवाजा येईल तो शिपाई दरवाजा. तिथे काही वेळेला पांधी दरवाजा असा याचा उल्लेख केलेला दिसतो आणि नंतरचा आहे फाटक दरवाजा आणि शेवटचा आहे कुलाबकर दरवाजा किंवा त्याला आरसे महाल असंही नाव आहे. तर आज्ञापत्रामध्ये जे म्हटलंय की गडास अनेक दरवाजे असावेत आणि एका दरवाजाच्या माऱ्यात दुसरा दरवाजा असावा, ते आपल्याला शिवनेरीवर अगदी स्पष्टपणे बघायला मिळतं. या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर बघण्यासारख्या अनेक ठिकाणं आहेत. त्याच्यामध्ये शिवाई देवीचं मंदिर तर आहेच, पण अंबरखाना, गंगा जमुना टाकं, शिवकुंजाची इमारत, कोळी चौथरा, हमामखाना, त्याच्या शेजारी असणारी पाणी तापवायची जागा, बदामी तलाव, कडेलोट्टो, त्यानंतर कमानी मशीद, साखळीची वाट, अशा अनेक वाटा इथे आहेत. रामचंद्र पंत अमात्य हे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातले सर्वात तरुण मंत्री होते आणि त्यांनी एक आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये आपल्याला या किल्ल्याला एकच दरवाजा असेल तर काय अडचण होते हे दिलेलं आहे. देवगिरीचं राज्य जे बुडालं त्यावेळेला त्या देवगिरीला एकच दरवाजा असल्यामुळे ती अडचण झाली. तर इथे आणखी एक जी वाट आहे ती छोटी आहे, उभ्या कड्यातली आहे आणि तिथे एक साखळदंड बांधलेला आहे म्हणून त्याला साखळीची वाट असं म्हणतात. ती धोकादायक आहे, पण शत्रूंनी जर वेढा घातला तर सुटका करण्यासाठी ही वाट नक्कीच उपयोगी ठरू शकते. या किल्ल्यात पाणी पुरवठा भरपूर आहे. मगाशी मी ज्या गंगा जमुना टाक्याचा उल्लेख केला तर ते या किल्ल्यावरचं सर्वात चविष्ट पाणी आहे आणि अत्यंत गार आणि ज्याला मिनरल वॉटर आपण म्हणतो तशा तऱ्हेचं ते पाणी आहे. त्या कमान टाक्याच्या खाली पण एक असंच टाकं आहे. त्याच्यामध्ये वेगळेपण असं की हे टाकं खोदत ज्या वेळेला होते त्यावेळेला एवढं आपण आत पोखरत गेलो तर ते सगळं छत खाली ढासळून पडेल अशी भीती वाटली असावी, म्हणून त्याला आधार देण्यासाठी त्याच्यात खोदतानाच काही आधारस्तंभ हे शिल्लक ठेवले होते. अशा तऱ्हेची रचना असणाऱ्या टाक्यांना खांब टाकं असं म्हणतात. आणि कुठच्याही लष्करी ठिकाणावर पाण्याचा पुरवठा असलाच पाहिजे. अन्ना वाचून 1-2 दिवस माणूस काढू शकतो,
पण पाण्या वाचून एक दिवस किंवा काही तास सुद्धा काढणं अवघड असतं. त्यामुळे जलसमृद्ध एखादा किल्ला असणं म्हणजे तो लष्करी आस्थापनाचाच एक भाग आहे असं आपण म्हणू शकतो. याच्यानंतरचा जो किल्ला आहे तो आहे नाणे मावळामध्ये असलेला किल्ला. म्हणजे तिथे प्रत्यक्षामध्ये आपल्याला अ, अंदर मावळ, नाणे मावळ आणि पवन मावळ या एवढ्या मावळांचा आपल्याला तिथे समावेश होतो आणि त्या सगळ्या भागावर चांगलं लष्करी नियंत्रण करता येईल. आणि आज ज्याला आपण पुण्यापासून समुद्रकिनारी असणारं कल्याण असेल, मुंबई असेल, चौल असेल या भागात जायचं असेल तर जो घाट वापरला तो बोर घाट. त्या बोर घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोहगड हा निश्चितपणे उपयोगी पडतो. लोहगडाला पण सगळ्या बाजूने तुटलेले कडे आहेत. त्याच्या मुळे तिथे तटबंदी खूप कमी आहे. पण सगळ्यात मुद्दाम जाऊन पाहावं अशी रचना ही इथल्या किल्ल्याच्या दाराची आहे. इथे काय दिसतं आपल्याला? हा जो दरवाजा आहे या दरवाजाचं हे बांधकाम नाना फडणीसांनी उत्तर पेशवाईमध्ये करून घेतलेलं आहे. आणि ही युक्ती त्यांनी राजगड या शिवनिर्मित पहिल्या किल्ल्यावरनं घेतलेली असावी असं आपल्याला वाटतं. कारण त्यात साम्य खूप आहे. एखादा शत्रू या पायऱ्यांच्या वाटेनी दरवाजाकडे आक्रमण करण्यासाठी किल्ला जिंकण्यासाठी येतोय आणि किल्ल्यावर शिबंदी कमी आहे, किल्ल्यावर एकंदर मार्गीची साधनं कमी आहेत. असं असलं तरी या दरवाजात एक 8-10 जण उभे राहिले आणि या पायऱ्यांवरनं येणाऱ्या लोकांवर टेनिसच्या चेंडूच्या एवढ्या आकारचे दगड नुसते टाकत राहिले. बाण भाले हे संपणार आहे पण दगड काही संपत नाहीत, भरपूर दगड आहेत. तर त्या शत्रू सैनिकांना इकडे तिकडे पळून जाण्यासाठी जागा सुद्धा नाही. त्या भिंतीची उंची एवढी ठेवलेली आहे की त्याच्यावरनं उडी मारून कुठे जाऊन लपणं हेही शक्य नाही. त्यामुळे लष्करीदृष्ट्या अभेद्यता या अशा रचनेमुळे मिळते ती लोहगडावर आपल्याला साधलेली दिसते. या किल्ल्यावर जे दरवाजे आहेत ते नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा, महादरवाजा असे 4 दरवाजे याच वाटेवर आहेत. या किल्ल्याचं आणखी एक वेगळेपण ते आपल्याला या इथे दिसतं. या मोठ्या भागात आपण सपाट भागामध्ये आलो. समोर एक मोठा बुरुज दिसतोय. तर नेमकं कोणत्या बाजूनी आपण गेलं की त्या बरोबर वाटेला जाऊ हे येणाऱ्या शत्रूला पटकन कळणार नाही. आणि त्या मोकळ्या पटांगणात त्याच्यावर मारा करण्यासाठी त्या बुरुजामध्ये जंग्या ठेवलेल्या आहेत, तोफांच्या खिडक्या ठेवलेल्या आहेत. त्यामुळे शत्रूला जेरीस आणणं हे या रचनेमुळे शक्य होतं. हा सगळा जर भाग आपण वर गेल्यानंतर म्हणजे गडमाथ्यावर गेल्यानंतर जर खाली बघितलं तर एखादा चक्रव्यूह असावा अशी ही रचना आपल्याला दिसते. आणि येणाऱ्या शत्रू सैनिकाला गोंधळात पाडणारी ही रचना आहे. आपल्याला या किल्ल्याला जे समाविष्ट जे केलेलं आहे ते त्याचं लष्करी स्थापत्य याच्यासाठी केलेलं आहे. मग इथे आपण हे स्थापत्य कसं आहे, येणाऱ्या शत्रूची अडचण कशी होऊ शकते, त्या शत्रूवर किल्ल्यावरची जी शिबंदी आहे ती बरोबर आक्रमण किंवा त्याचा प्रतिकार कसा करू शकते हे आपल्याला लक्षात येतं. या या फोटोमध्ये आपल्याला काही झाडी पण दिसते. ती डोंगर उतारावरची झाडी आहे. याला कमरग्याची झाडी किंवा कलारग्याची झाडी असं म्हटलं जातं. याचं वेगळेपण असं आहे की आज्ञापत्रामधलं एक वाक्य आहे, कमरग्याची झाडी प्रयत्ने बहुत जतन राखावी, बलकुबलीस हशम बंदुके घालता येतात. म्हणजे थोडक्यात असं की येणारा शत्रू येतोय, तो जी 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 प्रचलित वाट आहे त्या वाटेने येईल, पण त्याच्या आजूबाजूला ही जी झाडी आहे डोंगर उतारावरची त्याच्यामध्ये जर बंदुका घेऊन, धनुष्यबाण घेऊन किंवा भाले घेऊन जर आपले सैनिक लपवले तर त्यांना कळणार नाही आपल्यावर मारा कुठून होतोय. आणि मग तो शत्रू घाबरून जाईल, त्याला तो भांबावेल आणि त्याचा प्रतिकार क्षीण होईल. तर ही कलारग्याची झाडी पण आपल्याला या ठिकाणी दिसते. आता यानंतरचा जो किल्ला आहे त्याचं नाव आहे खांदेरी किल्ला. खांदेरी किल्ला हा समुद्रातला किल्ला आहे. त्यामुळे फार लोक तिथे आजवर गेलेले नाहीये. पण आता या वारसा स्थळांच्या यादीमध्ये या खांदेरीचा समावेश झाल्यामुळे आता बरेच लोक या किल्ल्यावर जातील. या किल्ल्याची निर्मिती शिवाजी महाराजांनीच केलेली आहे. मग या किल्ल्याची निर्मिती कशासाठी केली?
हा प्रश्न आपल्या डोळ्यापुढे येईल आणि त्याचं उत्तर त्यावेळेचा इतिहास जर आपण चाळला तर लक्षात येईल. त्यावेळेला शिवाजी महाराजांना कोकणामध्ये, उत्तर कोकणामध्ये दोन प्रबळ शत्रू होते. एक होते सिद्धी, जे जंजिऱ्यावर राहत असत, आणि मुंबईचे इंग्लिश. तर या दोघांकडे चांगलं बळकट नौदल होतं. शिवाजी महाराजांकडेही नौदल होतं, आरमार होतं, पण ते नवजात होतं, तितकं ते प्रबळ नव्हतं. त्यामुळे ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी ज्या ज्या वेळेला खांदेरी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला या दोघांनी त्यांना विरोध केला. कारण खांदेरी हे बेट अशा मोक्याच्या जागी आहे की जंजिरेकर सिद्धी आणि मुंबईकर इंग्लिश यांच्यामधलं सागरी दळणवळण बंद पाडायचं असेल तर खांदेरी बेटाचा उपयोग करता येईल. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी ते बेट ताब्यात घेतलं, तिथे एक किल्ला बांधला. पण हा किल्ला बांधत असताना मुंबईचे जे गव्हर्नर होते, जेरॉड अँजियर्स, त्यांनी याचा उल्लेख आपल्या कागदपत्रात असा केलाय. त्यांनी उल्लेख करताना तो असा केला, जुन्या इंग्लिशमध्ये केलाय, पण तो असा आहे की द फोर्ट ॲट केनेरी इन द हँड्स ऑफ शिवाजी विल बी अ डॅगर पॉइंटेड ॲट द हार्ट ऑफ बॉम्बे. म्हणजे जर या खांदेरी बेटावर किल्ला बांधला गेला, तो शिवाजी महाराजांच्या ताब्यात असेल, तर जणू काही मुंबईच्या उरावर उगारलेला खंजीर असं त्याचं स्वरूप होईल आणि मुंबईचा सगळा व्यापार धोक्यात येईल. आणि आपल्याला कदाचित मुंबईवर ते त्या खांदेरीवरची शिबंदी हल्ला पण करू शकेल. आणि मुख्य म्हणजे त्यांना नेहमी सहाय्यभूत होणारे जंजिरेकर सिद्धी हे त्यांच्यापासून तुटवले जातील. म्हणून या एनजीओसनी प्रचंड प्रतिकार करायचा प्रयत्न केला. अनेक युद्धनौका या खांदेरी बेटाभोवती तो किल्ला बांधत असताना हिंडत होत्या आणि या बेटावर येणारी रसद कशी तोडता येईल हे बघत होत्या. ते जमू शकलं नाही आणि ती रसद कायम येत राहिली. पण त्यावेळेला शिवाजी महाराजांना जसा मनात किल्ला असेल तसा तो बांधता आला नाही, कारण हा सतत प्रतिकार होत होता. आता हे जे एक बेट आहे, त्या बेटाचं आपल्याला स्वरूप लक्षात येतं. तटबंदी आपल्याला दिसते आहे आणि त्याच्या तटबंदीच्या बाहेरच्या भागात समुद्राच्या बाजूला काही लहान मोठे प्रचंड मोठाले दगड नुसते इतस्ततः टाकून दिलेले आहेत. आता हे कशासाठी, काय उपयोग आहे याचा? तर समुद्रामध्ये बांधलेल्या कोणत्याही किल्ल्याचा शत्रू हा समुद्रच असतो. आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर 24/7 तिथे लाटा आपटतच असतात. आणि युअर बॅटरी इज रनिंग लो असं आलंय. हे असं आलं म्हणून मी थांबलो. रेकॉर्डिंग बंद नाही ना पडलं पण नाही, ठीक करून बघायचं का? म्हणजे बंद नाही. हा, आहे. मग तेवढं कट कर. करून टाकेल. ठीक आहे. तर समुद्र या शत्रूला आपण थोपवू कसं शकू? तर ज्या तटबंदीवर त्या लाटा आपटणार आहेत त्या तिथपर्यंत येऊच नयेत, म्हणून ही दगड समुद्रात पेरण्याची कल्पना त्यांनी पुढे आणली. त्यामुळे होतं काय, येणाऱ्या समुद्राच्या लाटा या खडकाळ भागामध्ये पहिल्यांदा आपटतात, त्यांचा तडाखा कमी होतो, त्यांचा आवेग कमी होतो आणि मग ते लाटेचं पाणी तटबंदीपर्यंत जाऊ शकतं. अन्य कुठल्याही किल्ल्यावर अशी दगडांची पेरणी केलेली आपल्याला दिसत नाही. हे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एकही अनुदानित किंवा विना अनुदानित स्थापत्य महाविद्यालय नव्हतं, त्यावेळेला ही युक्ती त्यांनी शोधून काढली. ती युक्ती नक्कीच उपयोगी पडलेली दिसते, कारण खांदेरी किल्ला बांधून झाल्याला किमान 300-350 वर्ष झाली आहेत आणि त्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. त्यामुळे या युक्तीचा फायदा त्यांना नक्की झाला. ज्या वेळेला
मुंबई ही ब्रिटिशांच्या ताब्यात आली तेव्हा त्यांनी तिथे मरीन ड्राईव्ह म्हणजे सध्याचा नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग हा बांधायचं ठरवलं. तेव्हा तिथेही समुद्राच्या लाटा आपटत होत्या. तिथे त्यांनी असे नैसर्गिक दगड न टाकता सिमेंटचे टेट्रापॉड्स म्हणजे साधारणपणे अ, 4 पाय असलेला एखादा सिमेंटचा ठोकळा, ते ठोकळे एकमेकात गुंततात आणि त्याची एक रासच्या रास या समुद्र किनाऱ्यावर त्यांनी मांडली. लाटा येतात त्या त्याच्यावर आपटतात. त्यामुळे मरीन ड्राईव्हचा जो रस्ता आहे तो अजिबात धुपून गेलेला नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी 300-350 वर्षापूर्वी वापरलेली युक्ती पुढच्या काळामध्ये तिथे वापरलेली दिसते आपल्याला. म्हणजे ही एक वेगळी शिवदुर्ग विज्ञानातली खुबी आहे असं आपण म्हणू शकतो. या किल्ल्याचा दोष एवढाच आहे, याच्यावर गोड्या पाण्याचा साठा खूप कमी आहे. आता किल्ला छोटा आहे, तो काही मोठा लढाऊ किल्ला नाहीये. त्यामुळे दुर्ग साखळीतला जलदुर्ग साखळीतला हा किल्ला आहे. त्यामुळे एवढ्या पाण्यावर भागू शकलं. या किल्ल्याचं आणखी एक वेगळेपण म्हणजे इथे काही दुर्मिळ वनस्पती पण आहेत. कारण गेल्या 300-350 वर्षामध्ये या किल्ल्यावर माणसाचा पदराव नाहीये. आपल्याला या फोटोमध्ये जी पांढऱ्या रंगाची इमारत दिसतेय तिथे एक दीपगृह आहे. आता त्याला कान्होजी आंग्रे दीपगृह असं नाव दिलंय आणि ते दीपगृह उभारल्याला देखील 100-125 वर्ष होऊन गेलेली आहे. या दीपगृहाच्या खालच्या भागामध्ये एक दगड असा आहे की त्या दगडावर जर आपण दुसऱ्या दगडाने आघात केला तर धातूनाद म्हणजे मेटॅलिक साऊंड येतो. हे याचं एक वेगळी गंमत. आता आपण चाललोय रायगडाकडे. रायगड हा शिवाजी महाराजांची राजधानी. 1647 ते 1672 शिवाजी महाराजांचं वास्तव्य राजगड या स्वनिर्मित किल्ल्यावर होतं. पण नंतर 1672च्या सुमारास, नक्की तारीख आपल्याला माहित नाहीये, ते रायगडावर स्थायिक झाले. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1680 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे राजगडाच्या तुलनेने रायगडावर निवास हा कमी होता. शिवाजी महाराजांचं वास्तव्य कमी होतं. पण स्वराज्याच्या अभिषिक्त राजधानीचा मान या किल्ल्याला मिळाला. आणि मगाशी मी त्या रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रातला उल्लेख केला की गडास एक दरवाजा हा तर अयम गैरसोयीचा, मग 2 तरी दरवाजे पाहिजेत. तर रायगडाचा जो महादरवाजा आहे तसाच आणखी एक दरवाजा या इथे आहे. या दरवाजाचं नाव वाघ दरवाजा असं आहे. कदाचित याच्या खालची जी वाट आहे तो कडा ढासळून गेला, त्यामुळे ती आता एवढी सुगम राहिलेली नाही. पण या भागामध्ये तटबंदी आहे. अत्यंत भक्कम असा दरवाजा आहे, त्याला वाघ दरवाजा असं म्हणतात. आणि एक साहस म्हणून इथनं खाली उतरणं किंवा इथून खालून वर चढून येणं हे सध्याची गिर्यारोहक मंडळी करतात. शिवाजी महाराजांचा राजाभिषेक ज्या ठिकाणी झाला, 32 मण सोन्याच्या सिंहासनावर त्यांना राजाभिषेक झाला. या मागची कल्पना अशी होती की शिवाजी महाराजांनी राज्य मिळवलं होतं, शत्रूंना नेस्तनाबूत केलं होतं, पण त्याला धार्मिक अधिष्ठान त्यावेळेला नव्हतं. ते निर्माण करण्यासाठी गागाभट्टांच्या मदतीने त्यांनी हा राजाभिषेकाचा कार्यक्रम आखला. श्री शिव राजाभिषेक प्रयोग हा अशी एक पोथी गागाभट्टांनी लिहिली आणि त्या पोथीमध्ये सांगितल्याप्रमाणे या इथे धार्मिक कार्यक्रम झाले आणि मग शिवाजी महाराज सार्वभौम राजे झाले. त्यामुळे आता त्यावेळेची कल्पना होती की अभिषिक्त राजा हा फक्त हे परदेशी, परप्रांतीय, परधर्मीय हे मोगलच आहेत किंवा मुस्लिम सत्ताधीश आहेत. तसं नाही, एक हिंदू देखील राजा होऊ शकतो. त्यावेळेच्या एका सभासदच्या बखरीमध्ये असं आपल्याला मिळतं, मराठा राजा एवढा पातशहा झाला ही असामान्य गोष्ट झाली, अशा अर्थाचे ते उद्गार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे शिवाजी महाराजांना एक धार्मिक मान्यता आपण मिळाली, सामाजिक मान्यता पण मिळाली आणि शिवाजी महाराजांनी आपली राजधानी उभारण्यासाठी ज्या किल्ल्याची निवड केली ती इतकी सार्थ आहे, इतकी अचूक आहे की त्याच्यावर कधी हल्ले झालेच नाहीत किंवा जरी झाले तरी ते यशस्वी ठरले नाहीत. प्रत्येक वेळेला रायगडचं हस्तांतरण हे तहाद्वारे झालेलं आहे. कारण रायगड लढवताच येणं अशक्य आहे अशी इतकी ती परिस्थिती आहे. याच्याबद्दल एका पाश्चात्याने असं म्हटलंय की
पुरेशी धान्य पुरवठा जर असेल आणि छोटीशी शिबंदी जरी असली तरी हा जगाविरुद्ध लढवता येईल एवढा हा बळकट किल्ला आहे. तर ते या किल्ल्याचं महत्व आहे. याच्यामध्ये लष्करी बांधकामाच्या दृष्टीने महादरवाजाची रचना ही गोमुखी रचनेची आहे आणि तिथे हल्ला करता येऊ शकत नाही, तोफांचा मारा तिथे होऊ शकत नाही. खालनं आपल्याला तो महादरवाजा दिसतही नाही आणि वरच्या बाजूला काही पाण्याची टाकी बांधलेली आहे. त्या जलास्त्राचा उपयोग करून शत्रू जर तिथपर्यंत आला तर त्याला नेस्तनाबूत करता येईल अशी व्यवस्था इथे आपल्याला केलेली दिसते. रायगडावर आहेत असे मनोरे हे अन्य कुठल्याही किल्ल्यावर नाहीत. अशा तऱ्हेचे मनोरे विजापूरच्या जवळ एका बेगमेच्या थडग्याच्या इथे बघायला मिळतात. बहुधा हे शिवपूर्वकालीनही बांधकाम असू शकेल. याचा लष्करीदृष्ट्या काही उपयोग असेल असं वाटत नाही. पण रायगडावर येणारा जो महादरवाजा आहे त्यातून येणारी जी वाट आहे त्या वाटेवर या मनोऱ्यातून लक्ष ठेवता येईल. हे 2 द्वादशकोनी मनोरे आणि एक वरच्या बाजूला अष्टकोनी मनोरा असे हे 3 मनोरे या ठिकाणी आहेत. आता या मनोऱ्याला स्तंभ म्हणायचं का नाही हे माहीत नाही आपल्याला, कारण त्याचा नक्की उलगडा काय आपल्याला होत नाही. पण बहुधा हे शिवपूर्वकालीन बांधकाम असावं. आता ही राजधानी आहे म्हटल्यानंतर तिथे जे त्यांचे मंत्री आहेत, अष्टप्रधान मंडळ त्यांचं होतं, त्यांना कामकाजासाठी स्वतंत्र कचेऱ्यांची आवश्यकता होती. त्यामुळे पूर्ण चारी बाजूनी तटबंदी असलेली किंवा भिंत असलेली प्राकार भिंत आणि आतमध्ये साधारणपणे 200-250 स्क्वेअर फुटाचा एक भाग ते जोतं. त्याच्यामध्ये काही खोल्या आहेत आणि कडेला कारकुनांना बसवण्यासाठी वेगळा सोफा आहे. तर अशी ही प्रधानांच्या कचेऱ्यांच्या जागा आहेत आणि त्यामुळे इथे काही माणूस राहत नाहीये. ही ऑफिसेस आहेत त्यावेळची. त्यामुळे यांना फक्त शौचकूप आहेत आणि रायगडावर ज्या पद्धतीचे आणि ज्या संख्येने शौचकूप आहेत हे अन्य कुठल्याही किल्ल्यावर आपल्याला बघायला मिळत नाही. आता शौचकूप हा लष्करी व्यवस्थेचा कसा काय भाग होऊ शकेल असा प्रश्न मनात येऊ शकेल. पण तिथे पहारा करणारा माणूस किंवा तिथे जो काम करणारा माणूस आहे त्याला निसर्गविधीसाठी सुद्धा बाहेर जाऊन ती जागा सोडून फार लांब जावं लागू नये याची व्यवस्था इथे केलेली आहे आणि मलनिस्सरणाची अत्यंत उत्कृष्ट अशी व्यवस्था आपल्याला या किल्ल्यावर बघायला मिळते आणि शिवनिर्मित सगळ्याच किल्ल्यांवर बघायला मिळते. ज्या माणसानी ज्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या काही किल्ल्यांची बांधकामं केली त्यांचा एक लेख आपल्याला या रायगडावर बघायला मिळतो. जे गडावरचं सर्वात मोठं शिवमंदिर आहे त्या महादेव मंदिराच्या पूर्वेकडच्या दाराच्या पायरीवर सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर किंवा हिरोजी इटळकर असा तो उल्लेख आहे. तो अक्षर खराब झाल्यामुळे नेमकं काय अक्षर आहे ते आपल्याला सांगता येत नाही. पण स्वराज्याचा चीफ इंजिनियर लष्करी बांधकामं करणारी व्यक्ती सेवेचे ठाई तत्पर असं म्हणून घेते आणि ते तिथे शिलालेखाच्या रूपात लिहून ठेवते. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे या किल्ल्याच्या संदर्भामध्ये त्या माणसाची किती तळमळ आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्या हिरोजींचं स्वराज्यामधलं हे योगदान अत्यंत लक्षणीय आहे. त्याचा आपण अभिमानाने विचार करायलाच पाहिजे. आता आपण राजगड नावाचा जो किल्ला मगाशी मी त्याचा जाता जाता उल्लेख केला की तो शिवाजी महाराजांचा पहिला वास्तव्याचा किल्ला. शिवाजी महाराज साधारणपणे 1642-44 साली पुणे प्रांतात आले आणि त्यानंतर त्यांनी पुण्याची सपाटीची जागा सोडून स्वतः बांधलेल्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर जो नवीन किल्ला बांधून घेतला. मोरोपंत पिंगळ्यांकडनं तो बांधून घेतलेला आपल्याला दिसतो. आणि आणखीन काही त्यांचे गिरजोजी यादव, अस्लोजी यादव असे काही मंडळी आहेत त्यांच्याकडनंही त्यांनी बांधून तो घेतलेला आहे. पण शिवाजी महाराजांचं वय जेमतेम 15-16 वर्षाचं आहे. त्यावेळेला त्यांच्या ताब्यात जो तोरणा होता त्या तोरण्याची दुरुस्ती करताना त्यांना भूमिगत धन मिळालं. या पैशाचा उपयोग करून त्यांनी समोरच्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर तटबंदीचं शेलापागोटा चढवण्यासाठी केला. काही लाख घन मीटर एवढा दगड या अत्यंत विस्तृत पसरलेल्या 3 सोंडांवर असलेला आणि मध्ये बालेकिल्ला असलेला हा किल्ला त्यांनी मनापुढे त्याची कल्पना केली. आपल्या स्थपतींकडनं त्याप्रमाणे त्याची बांधणी करून घेतली आणि शिवाजी महाराजांनी जे काही किल्ले बांधलेले आहेत त्यातल्या दुर्ग बांधणीचा परमोच्च आविष्कार म्हणजे तिथे असणारी ही संजीवनी माची. संजीवनी माची त्याला असणारी दुहेरी वक्र रेषांकित नाळयुक्त तटबंदी
हा शिवदुर्ग बांधणीतला परमोच्च आविष्कार आहे. त्याला चिलखती बुरुज आहेत, त्याला मध्यम भागात एक नाळ आहे आणि ही माची जलसमृद्ध आहे. अशा संजीवनी, सुवेळा आणि पद्मावती अशा 3 माच्या या ठिकाणी आहेत. आपण खालचं पालखुर्द म्हणून जे गाव आहे त्या गावाकडून ज्या वेळेला आपण बालेकिल्ल्या च्या दिशेने तोंड करून राजगडाच्या पद्मावती माचीकडे येतो, त्यावेळेला वरचा जो पाली दरवाजा आहे, ज्याचं दुसरं नाव काठी दरवाजा असा आहे, खालचा आहे तो बिनी दरवाजा, हा काठी दरवाजा. तर त्या ठिकाणी लोहगडावर जे मगाशी आपण बघितलं तशीच बांधणी आहे. आता राजगड हा आधीचा बांधलेला आहे, लोहगडची बांधणी नंतरची आहे. तर येणारा शत्रू जर पाली दरवाजापर्यंत आला, खालचा पाली दरवाजा त्याच्या ताब्यात गेला, तर त्याला वरच्या पाली दरवाजाशी येताना प्रचंड प्रतिकाराला तोंड द्यावं लागेल. काही निवडक मंडळी या दारामध्ये उभी राहिली आणि समोरनं येणाऱ्या शत्रूवर फक्त दगड टाकत राहिली, बाण मारत राहिली, तर त्यांना इकडून तिकडे पळून जायला जागा नाहीये. ते सापटीत सापडल्यासारखे तिथे अडकतील शत्रू सैनिक, अशी ही योजना आहे. हे शिवाजी महाराजांच्या लष्करी दुर्ग स्थापत्याचा एक चांगला आविष्कार या ठिकाणी आपल्याला पाहता येतो. तो लोकांना समजावूनही सांगता येतो आपल्याला. या किल्ल्यावर जो अद्वितीय असा बालेकिल्ला आहे, त्या बालेकिल्ल्याचं वेगळेपण असं की तोही सगळ्या बाजूनी तुटवलेला किंवा त्याचे उभे उभे कडे असणारा, एका बाजूनी फक्त वर जाता येतं आणि ती वाटही आज सुगम राहिलेली नाही. एक गेल नावाचा एक प्रवासी या इथे 18व्या शतकामध्ये आलेला होता आणि त्यांनी या किल्ल्याच्या, बाले किल्ल्याच्या सगळ्या पायऱ्या शाबूत असलेले चित्र काढून ठेवलेलं आहे. त्यामुळे आज ती जरी वाट बिकअप झालेली असली, दुर्गम झालेली असली, तरी पूर्वी तिथे पायऱ्या होत्या. आणि हा राजगडाचा बालेकिल्ला, असा बालेकिल्ला जगातल्या अन्य कुठल्याही किल्ल्याला नाही, हे याचं वेगळेपण आहे. बालेकिल्ल्यावर उभं राहिलं आणि चारी बाजूनी नजर टाकली तर जवळजवळ 16 ते 18 किल्ले आणि इतर आणखीन काही ठिकाणं ही बघायला मिळतात. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्यावेळेला लहान होतं, म्हणजे गमतीने म्हणायचं तळहाता एवढं स्वराज्य होतं, तेव्हा ते संपूर्ण स्वराज्य या किल्ल्यावरून दिसू शकत होतं. असा हा बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्याची बांधणी ही अद्वितीय असं आपल्याला म्हणावं लागेल. राजगडाचं वेगळेपण म्हणजे त्याला अनेक दरवाजे आहेत. कारण एक दरवाजा हा तर आहे गैरसोयीचा, त्यामुळे पाली दरवाजाची वाट, त्यानंतर एक चोर दरवाजा आहे, गुंजवणं दरवाजा आहे, त्यानंतर काळेश्वरीची दिंडी किंवा त्याला मळे दरवाजा हल्ली म्हणतात, आणि आळू दरवाजा, अशा अनेक वाटांनी या किल्ल्यावर येता येतं. त्यामुळे चारी बाजूंच्या लोकांना गडावर येणं सुलभ व्हावं ही कल्पना आहे. आणि ती संजीवनी माची जी मगाशी मी सांगितली, ती त्याची सर्वात नाजूक जागा आहे, म्हणून ते सर्वात जास्त असं लष्करी स्थापत्य तिथे उभं केलेलं आपल्याला दिसतं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जे अनेक महत्वाचे किल्ले आहेत, त्याच्यामध्ये प्रतापगडाचं स्थान अद्वितीय असं आहे. का? तर तो जावळीच्या जंगलामध्ये लपलेला किल्ला आहे आणि त्यामुळे या किल्ल्यावर कोणत्याही बाजूनी जाणं हे केवळ अशक्य असं म्हणता येईल. शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला हा दुसरा किल्ला आहे. याची उभारणी पण मोरोपंत पिंगळ्यांनी केलेली आपल्याला दिसते, कारण तशा नोंदी आपल्याला मिळतात. या किल्ल्याचं वेगळेपण असं की याला एक माची आहे, बालेकिल्ला आहे आणि आपण ज्या वाटेने वर यायला लागतो त्या वाटेच्या उजव्या हाताला एक मोठीच्या मोठी लांब एक सोंड आहे, डोंगर सोंड आहे. त्या डोंगर सोंडीला तटबंदी केली आणि तिथे एक वेगळी माची तयार केली. येणाऱ्या शत्रूवर साध्या दगडांचा वर्षाव करून शत्रूला परास्त करता येईल अशी ती योजना आहे. दुर्दैवाने आता ती आपल्याला स्लाइड नाही बघता येत आहे, पण इथे आपल्याला याची भक्कम तटबंदी आणि त्याच्या खाली लगेच तुटलेले कडे, त्याच्या खालचं जंगल, त्यामुळे एखाद्या जंगलात दबा धरून बसलेला ढाण्या वाघ असं याचं वर्णन करावं लागेल. आणि प्रतापगडाचं सगळ्यांना महत्व माहिती आहे, ते अफजल निर्दालन प्रसंगाच्या दृष्टीने. आता काही शतकं जावळीचे मोरे हे या भागाचं राज्य करीत होते. आता आपल्याला क्षितिजावर जो लांब दिसतोय तो मधुमकरंदगड पण इथे दिसतोय. हा सगळा परिसर मोरे मंडळींच्या ताब्यात होता, चंद्ररावांच्या ताब्यात होता. पण त्यांना या गुढ्या डोंगरावर कधी किल्ला बांधावा असं का वाटलं नाही, हा प्रश्न मनामध्ये येतो. शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये ज्या वेळेला जावळी जिंकून घेतली, त्यावेळेला
त्यांनी या परिसराची पाहणी केली. त्यांची एक गोष्ट लक्षात आली, महाड हे त्यावेळेचं एक आंतरराष्ट्रीय बंदर होतं आणि त्या बंदरात नेला जाणारा आणि त्या बंदरातून वरघाटी येणारा माल हा 2 घाटवाटांनी वर आणता येत होता. एक होता पार घाट आणि दुसरी होती रणतंटीची घाटाची वाट. या दोन्ही वाटांवर, व्यापारी मार्गांवर, या गुढ्या डोंगरावर जर किल्ला बांधला तर आपल्याला प्रभुत्व ठेवता येईल, तिथे महसूल गोळा करता येईल आणि राज्याला कायमचं उत्पन्न मिळेल. या दृष्टीने शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला. 1656 मध्ये त्यांच्या ताब्यात हा भाग आला. 58 साली त्यांनी तो मोरोपंतांनी तो बांधून पूर्ण केला. 59 साली अफजल खानाचं पानिपत्य करण्यासाठी त्यांना या प्रतापगडावर यावं लागलं. या किल्ल्याचं वेगळेपण असं की त्यांनी जी अफजल खानाची भेट घेतली ती किल्ल्यावर नाही घेतली, किल्ल्याच्या पायथ्याशी पण नाही घेतली. एक जन्नीचं टेम या नावाने आपल्याला या फोटोमध्ये प्रतापगड हे जे शीर्षक आहे त्याच्या वरच्या बाजूला 2 पांढरे ठिपके दिसतात. त्याला जन्नीचं टेम असं म्हणतात. तिथे एक आलिशान शामियाना उभारला होता आणि अफजल खानाचं सैन्य कोयनेच्या काठी ज्या ठिकाणी ठेवलेलं होतं, त्याला राहायला लावलं होतं, तिथून ही जागा दिसत नाही, पण किल्ल्यावरून ती जागा दिसते. त्यामुळे या लष्करी आपत्तीचा सामना कसा करायचा याचं पूर्ण नियोजन शिवाजी महाराजांनी केलेलं दिसतं. प्रतापगडचं युद्ध म्हणून कॅप्टन मोडकांचं जे पुस्तक आहे ते या दृष्टीने मुद्दाम वाचण्याजोगं आहे. या किल्ला जलसमृद्ध आहे, भरपूर पाण्याचे साठे तिथे आहेत आणि आजूबाजूच्या प्रचंड मुलखावर इथे आपल्याला नजर ठेवता येते. मगाशी मी दुर्गपुंज असा एक उल्लेख केला होता. तर त्या दुर्गपुंजामध्ये मधुमकरंदगड, चंद्रगड म्हणजे ढवळगड, कांगोरी म्हणजे मंगळगड, कोंढवीचा किल्ला, जावळीचा कोट किंवा हाशमगड, मैबतगड, सुमारगड, रसाळगड असे अनेक किल्ले या प्रतापगडाच्या चहूबाजूनी आहेत. त्यामुळे ते एक अभेद्य असं लष्करी ठाणं निर्माण झालं होतं. त्याचा शिवाजी महाराजांनी योग्य तो उपयोग करून पण आपल्याला घेतलेला दिसतो. मगाशी मी ज्या माचीचा उल्लेख केला ते लांबच्या लांब डोंगर सोड, त्याच्यावर तटबंदी. आता या तटबंदीच्या उजव्या बाजूला आपल्याला काही वाहनं पण उभी केलेली दिसत आहेत. तिकडनं येणारा माणसावर या तटबंदीवरनं किल्ल्यावर भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले दगड जरी आपण मारत बसलं तरी येणाऱ्या शत्रूच्या उजव्या हातात तलवार असेल, डाव्या हातात ढाल बांधलेली असेल आणि त्यामुळे त्याला प्रतिकार करायला येणं अवघड आहे. त्या तिथे येणारी वाट ही अरुंदच असणार आहे. आज ती प्रशस्त झालेली आहे पण ती पर्यटकांच्या सोयीसाठी आहे. पण त्या अरुंद वाटेवरनं येताना आपल्या तलवारीचा वापर करता येत नाही, ढालीचा उपयोग होत नाहीये आणि अशी बिकट वाट तिथे आहे. तर ते लष्करी आस्थापनाच्या दृष्टीने महत्वाची जागा आहे. शिवाजी महाराजांच्या या शिवस्वराज्यातला एक आणखीन महत्वाचा किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग. सुवर्णदुर्ग हा देखील एक दुर्गपुंज आहे. हरणे दापोली, हरणे मुरुड या इथे हा एका बेटावर असणारा किल्ला आहे. सिंधू सागरामध्ये हे बेट आहे आणि त्या बेटावर एक अभेद्य असा जलदुर्ग बांधलेला आहे. बाकीच्या जलदुर्गांपेक्षा वेगळेपण म्हणजे याच्या तटबंदीच्या खाली मूळचा खडक आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्या खाली काटकोनामध्ये तासून घेतलेला एक सागरी मंच तयार केलेला आपल्याला दिसतो. त्या मंचावर समुद्राचं पाणी येणार, त्या पाण्यामध्ये समुद्रात वाढणारी शेवाळी येतात. त्या शत्रूंनी जर या बाजूने हल्ला करायचा प्रयत्न केला तर त्या शेवाळ्यावर घसरून ती माणसं नक्की पडतील आणि त्यांची पाठ दिसली की वरनं एखादा भाला किंवा बाण येऊन त्याचा जीव घेता येईल. म्हणजे याची रचना करताना अगदी समुद्र तटाला न चिकटवता तो थोडा आतमध्ये घेऊन एक कृत्रिम सागरी मंच तयार केला आणि तिथे वाढणाऱ्या शेवाळ्याचा पण महाराजांनी उपयोग करून घेतलेला दिसतो. हे आपल्याला या इथे बघायला मिळतं. अत्यंत भक्कम अशी तटबंदी आहे. याला एक चोर दरवाजा आणि एक मुख्य दरवाजा असे 2च मार्ग या सुवर्णदुर्गासाठी आपल्याला आहेत. या सुवर्णदुर्गाचा हा फोटो मुद्दाम आपल्याला इथे दिसतोय. सुवर्णदुर्ग हा बेटावरचा किल्ला आपल्याला पुण्यामध्ये दिसतोच आहे, पण मागच्या बाजूला अगदी उजवीकडे जे असं लांब सोंड गेल्यासारखं दिसतंय त्याच्या टोकावर कनकदुर्ग नावाचा सुवर्णदुर्गाचा एक उपदुर्ग आहे. मध्यभागी आपल्याला काही पांढरी घरं असल्यासारखी जागा दिसतेय. त्या ठिकाणी एक किल्ला आहे त्याचं नाव फत्तेगड आणि दुसरा जो डावीकडे तटबंदी आपल्याला दिसतेय तिथे काही समुद्राच्या लाटा पण दिसत आहेत. तर तो गोवा किल्ला, या गोव्याचा आणि गोमंतकाचा काही संबंध नाही, गोवा हे या किल्ल्याचं नाव आहे. असे 4 किल्ले मिळून हा दुर्गपुंज तयार झालाय. 3 किनारी किल्ले आणि हा मध्यभागी असणारा, समुद्रा मध्यभागी असणारा, बेटावर असणारा हा सुवर्णदुर्ग.
असं हे एक मोठं रणक्षेत्र निर्माण झालेलं आहे. या किल्ल्याची महती अशी की समुद्रावरील शिवाजी असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या मराठा आरमाराधिपती असणाऱ्या कान्होजी आंग्र्यांच्या अभ्युदयाचा प्रारंभ या किल्ल्याच्या मदतीने झाला. त्यावेळेला त्यांनी जी हुशारी दाखवली त्याच्यावर छत्रपती खुश झाले आणि त्यांना आरमाराधिपती पण पुढे केलं. आणि मग आंग्रे बराच काळ आणि त्यांच्या अस्तानंतर मग धूळ प हे या दोघांनी मिळून या शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या नौदलाचा योग्य तो उपयोग करून स्वराज्याच्या सगळ्या शत्रूंना धूळ चारली म्हणण्यापेक्षा इथे धूळ नाही कारण समुद्रातले किल्ले आहेत. पण त्यांनी शत्रूंचा बंदोबस्त केला आणि आंग्रे आणि धुळप जोपर्यंत इथे होते तोपर्यंत ब्रिटिशांना कोकण ताब्यात घेता आलं नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. हा सुवर्णदुर्ग किल्ला आहे. नंतर कोल्हापूरच्या जवळचा बहुधा शिलाहारांनी बांधलेला पन्हाळगड. पन्हाळगड हा शिवपूर्वकालीन किल्ला आहे, त्यामुळे बरीचशी बांधकामं हे शिवपूर्वकालीन आहेत. त्याच्यामध्ये पन्हाळ्याचं वेगळेपण असं की तो डोंगर, सपाट डोंगर माथा आणि त्याच्या सगळ्या बाजूनी तटबंदी. त्यात मग वेगवेगळ्या बाजूला वेगवेगळे दरवाजे आपल्याला बघायला मिळतात. पूर्वेच्या बाजूला 4 दरवाजा जो दिला मॉन्टेनी नंतर 1844 मध्ये पाडून टाकला, त्यामुळे तिथे आता त्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. पश्चिमेचा 3 दरवाजा, उत्तरेचा वाघ दरवाजा, राजदिंडी, चोर दरवाजा असे आणखीन काही दरवाजे आहेत. पण या किल्ल्याचं वेगळेपण असं की इथे प्रचंड मोठाली धान्य कोठार आहे. खूप मुबलक प्रमाणात धान्य इथे जर साठवून ठेवलं असेल तर पन्हाळगड हा दुर्गम किल्ला प्रचंड ताकदीने शत्रूविरुद्ध लढवता येईल, हे याचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणायला लागेल. या किल्ल्याचं अ, आपल्याला महत्व माहिती आहे ते बाजीप्रभू देशपांड्यांचं बलिदान. 12 जुलैला अ, या शिवाजी महाराजांना इथे जो वेढा पडला होता त्या वेढ्यामधनं त्यांची सुटका करून त्यांना घेता आली, कारण बाजीप्रभूंचा पराक्रम. आणि मग ते विशाळगडला पोचले आणि विशाळगडावरनं नंतर मग त्यांना राजगडला येता आलं. राजगडवरनं येऊन शाहिस्ते खान जो पुण्यात राहिला होता त्याचा ते समाचार घेता आला. तर बाजीप्रभूंचा पराक्रम हा आपल्या सगळ्यांना माहिती असतो. त्यांचा एक आवेशयुक्त पुतळा या किल्ल्यावर आहे. तसंच शिवाजी महाराजांना त्या सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी ज्यांची मदत झाली ते शिवाजी काशीद यांचाही पुतळा 3 दरवाजाच्या दारामध्येच आपल्याला, सॉरी 4 दरवाजाच्या दारामध्येच आपल्याला उभारलेला दिसतो. आता आणखी एक जो किल्ला आहे तो समुद्रातला पण किनारी किल्ला आहे. किनारी किल्ला म्हणजे काय, तर तो बेटावर किल्ला नाहीये, अगदी समुद्राच्या काठावर असणारा किल्ला. पण एकेकाळी विजयदुर्ग जिथे आहे तिथे बेट होतं. ते बेट नंतर मधली जी जागा आहे ती भरून घेतली गेली. म्हणजे निसर्गतः त्याला टोंबोलो असं म्हणतात. भूबद्ध बेट असं त्याला म्हणता येईल. आणि मग त्या बेटावर, म्हणजे त्या एकेकाळच्या बेटावर नंतर या विजयदुर्गाची निर्मिती झाली. हा किल्ला 800 वर्षाचा इतिहास जागवणारा किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये तो 1656-58च्या सुमाराला आला. त्यांनी तिथे जो गिर्य नावाचं एक छोटं लष्करी ठाणं होतं ते पाडून टाकलं आणि एका आत एक अशी तिहेरी तटबंदी या ठिकाणी त्यांनी बांधून घेतली. काही अभ्यासकांच्या मध्ये आणखी एक चौथी तटबंदी होती. ती आता समुद्रामध्ये समुद्रस्तुप्यंतू झालेली आहे, ती बुडालेली आहे. त्याच्याबद्दल काही वाद आहेत, तो भाग आपण सोडून देऊ. पण एक अत्यंत भक्कम असा हा विजयदुर्ग. आणि विजयदुर्गावर ब्रिटिशांनी अनेक हल्ले करायचा प्रयत्न केला. ते प्रत्येक वेळेला अयशस्वी ठरत गेले. याचं कारण याची जी तटबंदी आहे, याचं जे रचना आहे ती या विजयदुर्गाची आहे. या किल्ल्यावर अनेक बुरुज आहेत. काही तर बुरुज 2-2, 3-3 मजली बुरुज आहेत. असे अन्य किल्ल्यांवर आपल्याला बघायला मिळत नाहीत. एक भुयारी मार्ग इथे आहे आणि एक प्रचंड मोठं पाण्याचा साठा असलेलं टाकं या ठिकाणी बघायला मिळतं. हे वाघोटन खाडीकडून आपण जर विजयदुर्गाकडे पाहिलं तर ही तिहेरी तटबंदी आपल्याला दिसते. तो जो निशाणाचा बुरुज आहे तो 3 मजली बुरुज आहे, तोही आपल्याला या इथे दिसतो. आणि अत्यंत भक्कम आणि वाघोटन खाडीच्या सगळ्या सागरी संचारावर नियंत्रण ठेवणारा असा हा विजयदुर्ग आहे. या विजयदुर्गाला हा सन्मान मिळणं अपेक्षितच होतं, त्याप्रमाणे तो मिळालेला आहे.
आणि जगातले लोक आता हे पाहायला येतील, हे इथली लष्करी जी स्थापत्य आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतील. तेही आपण आधी समजावून घेतलं तर ते लोकांना सांगता येईल आपल्याला. या ठिकाणी आपल्याला शिवाजी महाराजांनी बांधलेला आणि विजयदुर्ग जसा आहे तसा त्याच्या दक्षिणेला मालवणच्या जवळ सिंधुदुर्ग हा बेटावरचा किल्ला आहे. विजयदुर्ग हा किनारी किल्ला आहे. सिंधुदुर्ग हा कुर्टे नावाच्या बेटावर उभारलेला किल्ला आहे आणि त्याला शिवलंका किंवा शिवाजी महाराजांच्या आरमाराची राजधानी असं याचं वर्णन करता येईल. सभासदांनी तर त्याच्या बखरीमध्ये असं वर्णन केलंय की सौ चतुर्दश महारत्नापैकी 15वे रत्न महाराजच प्राप्त झाले. 18 टोपीकरांचे उरावर शिवलिंगा जागा अजिंक्य जागा निर्माण केला असं त्याचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. या किल्ल्याचं वेगळेपण असं की या किल्ल्याकडे कोणत्याही बाजूनी जायचं असेल तर त्या उथळ समुद्रामध्ये अनेक खडक लपलेले आहेत. त्यामुळे आपली होडी जर त्या भागाचा नीट परिचय नसेल तर त्या खडकांवर न आपटवता किल्ल्यापर्यंत नेताच येत नाही. आणि आपल्याकडच्या होड्या या सपाट बुड असलेल्या होत्या, त्यामुळे त्याच्यावरून त्या सहज जाऊ शकत होत्या. पण त्यांचे जे मुख्य शत्रू होते, पोर्तुगीज होते, ब्रिटिश होते, सिद्धी होते, त्यांना मात्र या किल्ल्याकडे येताना खोल बूड असलेल्या किंवा ते नाळ असलेल्या जहाजांना इथपर्यंत आणता येत नव्हतं. त्यामुळे शत्रूची अडचण कशी आपण आपल्या फायद्यासाठी वापरून घ्यायची हे या ठिकाणी लक्षात येतं. या किल्ल्याचं वेगळेपण असं की बाकी समुद्रातले किल्ले हे एकतर बेसाल्टमध्ये म्हणजे अग्निजन्य खडकामध्ये बांधलेले आहेत किंवा जांभ्या दगडाचा वापर करून बांधलेले आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराजांनी दुर्ग बांधणीतला आणखी एक प्रयोग केलेला दिसतोय. क्वाड्स नावाचा जो दगडाचा प्रकार असतो त्यातून या तटबंदी केली आहे आणि ती यशस्वी ठरली, कारण गेले 300-350 वर्ष हा किल्ला त्या लाटांना तोंड देत उभा आहे. म्हणजे तो दगड काही फार कमकुवत आहे असं आपल्याला दिसत नाही, कारण शिवाजी महाराजांनी त्याची पारख करूनच मग तो इथे वापरलेला आहे. हे देखील एक दुर्गपुंजाची जागा आहे. हा जो सिंधुदुर्ग आहे तो आणि कडेला असणारा मालवणचं बंदर याच्यामध्ये पद्मगड नावाचा एक किल्ला आहे. रामदुर्ग असा त्याचा एक उल्लेख मिळतो. सर्जेकोट, राजकोट आणि निवतीचा डोंगरी किल्ला असं मिळून हे एक रणक्षेत्र तयार झालेलं आहे. हे दुर्गपुंजाचं एक सागरी दुर्गपुंजाचं एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. आणि लष्करामध्ये असं एकूटवाण्या किल्ल्यापेक्षा दुर्गपुंज असणं हे खूप महत्वाचं आहे. जसे मगाशी आपण डोंगरी किल्ल्यांचे दुर्गपुंज पाहिले तसं हे इथे सागरी दुर्गपुंज आहे. या किल्ल्याचं बांधकाम हे ते जे बेट आहे त्या बेटाच्या अगदी कडेपर्यंत केलेलं आहे. काही ठिकाणी आता इथे खडक उपलब्ध आहेत ते तसेच ठेवले, कारण तिथे पाया घेता येणार नाही, कारण खाली वाळू आहे. तर या इथे किल्ल्याचं आपल्याला एक वाळूचा एक भाग दिसतोय आणि तिथे एक भोग दिसत आहे. तो सिंधुदुर्गाचा चोर दरवाजा आहे. तिथून इकडे येऊन जर किल्ल्याला कधी वेढा पडला तर लष्करी मदत मिळवणं, रसद मिळवणं या दरवाज्यातनं शक्य आहे. प्रचंड विस्ताराचा हा किल्ला आहे आणि 42-45 बुरुज इथे आहेत. अतिशय भक्कम अशी तटबंदी आपल्याला या ठिकाणी बांधलेली दिसते. या किल्ल्याचं आणखी एक वेगळेपण म्हणजे शिवाजी महाराजांच्या धाकट्या मुलांनी म्हणजे राजाराम महाराजांनी शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ श्री शिवराजेश्वराचं एक मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा त्या चुन्याच्या लादीमध्ये उमटलेला होता. तो तसाच संरक्षित घुमटी बांधून संरक्षित केलेला आहे आणि त्याला आता काच पण लावलेली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांची हस्तपादचिन्ह असणारा आणि शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांच्याच मुलांनी इथे स्थापन केलेलं असा हा एकमेव किल्ला आहे. याला आपण जायलाच पाहिजे. शिवस्वराज्यातला अगदी दक्षिणेकडे असणारा तामिळनाडू राज्यातला विल्लुपुरम जिल्ह्यातला हा एक दुर्गपुंज आहे. हा देखील एक किल्ला नाही आहे. साधारणतः जिंजी असं आपण जरी म्हटलं तरी जिंजी असा किल्लाच नाही आहे. जिंजी हा दुर्गपुंज आहे आणि 4+3+1 अशा 8 दुर्गांचा हा दुर्गपुंज आहे. या इथे आपल्याला जो दिसतोय तो राजगिरी नावाचा बालेकिल्ला आहे. या किल्ल्याला 3 बालेकिल्ले आहेत. राजगिरी, दुसरी उजवीकडे जो दिसेल नंतर आपलं पाहणार आपण त्याची स्लाईड, तो कृष्णगिरी आणि एक खूप जंगल असलेला चांद्रायण दुर्ग. हे 3 बालेकिल्ले आहेत. पण शिवाजी महाराजांच्या वेळेला
या मोठ्या जिंजीच्या पोटामध्ये जवळजवळ 20-22 किलोमीटर त्याचा घेर आहे. त्याच्यामध्ये आणखीन 4 दुर्ग होते. चकिला दुर्ग, कुसुमलाई, मुतुनायक दुर्ग आणि अरसी दुर्ग. आता ही नावं त्या तिथल्या तमिळ भाषेमधनं आलेली आहेत. शिवाजी महाराजांनी आपल्या राजाभिषेकानंतर जो दक्षिण दिग्विजय केला त्यावेळेला जिंजी हा किल्ला रक्ताचा एक थेंबही न सांडता ताब्यात मिळवला होता. हे त्याचं वेगळेपण. आणि मग आपल्या महाराष्ट्रातल्या राज्यापासून या तामिळनाडू म्हणजे त्यावेळेचं कर्नाटक, त्या कर्नाटकातल्या या राज्यापर्यंत ते राज्य विस्तारलं होतं. तर जिंजीपर्यंत एक माघार टापू म्हणजे स्ट्रॅटेजिक डेप्थ इथे निर्माण केली. ज्या वेळेला हा किल्ला त्यांच्या ताब्यात आला तेव्हा त्यांनी त्याचा काही भाग पाडून टाकला आणि काही भागामध्ये नव्याने बांधकाम करून घेतलं. तिथला जो पॉंडिचेरीचा जो फ्रेंच गव्हर्नर होता त्यांनी वर्णन त्याच्या याच्यात असं केलंय की हा किल्ला नंतर ज्या दुरुस्ती केल्या आहेत त्याच्यात शिवाजी महाराजांचे बदल केलेले आहेत ते एखाद्या युरोपियन कल्पक इंजिनियरनी करावे इतक्या उत्कृष्ट दर्जाचे झालेले आहेत. आणि आज आपण जर या किल्ल्याची जी बांधकाम आहेत त्या किल्ल्यावर बाले किल्ल्यांवर जायच्या ज्या वाटा आहेत त्या वाटांची रचना, त्या पायऱ्यांची उंची कमी जास्त, हे सगळं ती जी तंत्र वापरलेली दिसतात ती इथे वापरलेली आहे. आणि याचा जो पुदुच्चेरी दरवाजा किंवा पॉंडेचेरी गेट म्हणतात तो शिवाजी महाराजांनी बहुधा तो नव्याने बांधून घेतलेला भाग असावा. कारण गोमुखी रचना आणि किमान 3-4 वेळेला उलट सुलट फिरल्याशिवाय आतमध्ये प्रवेश करता येत नाही. पलीकडे वेल्लोर दरवाजा म्हणून आहे पण त्या भागात खूप जंगल आहे, त्या भागातनं फारसं आपल्याला पटकन जाता येत नाही. पण हा तमिळनाडूमध्ये असलेला किल्ला दुर्गपुंज. तर या सगळ्या किल्ल्यांची जी नावं प्रचलित नावं होती त्यावेळेला ती शिवाजी महाराजांनी बदलली. जसं त्यांनी कोंढाणा ताब्यात आल्यावर त्याचं नाव बदलून सिंहगड केलं होतं. मुरुंब देवाच्या डोंगरावर त्यांनी राजगड बांधला. रायरीच्या ठिकाणी त्यांनी रायगड बांधला. तसं या ठिकाणी जे किल्ले होते त्या राजगिरीला त्यांनी आनंदगिरी असं नाव दिलं. कृष्णगिरीला त्यांनी कृष्णागिरी असं नाव प्रचलित केलं. चंद्रायण दुर्गाला सारंगगड असं नाव दिलं. चकिला दुर्गाला लालगड असं नाव ठेवलं. कुसुमलईला मदोन्मत्तगड, मुदुनायक दुर्गाला गर्वगड आणि अरसी दुर्गाला चेलगड अशी नावं दिली. आणि संपूर्ण दुर्गपुंजाला त्यांनी त्रिचंदी कोट असं नाव दिलं. हा एक अद्वितीय असा किल्ला आहे. आणि माघार टापू म्हणून याची जी नियोजनपूर्वक निर्मिती केली गेली त्याचं गैरसोयीचं बांधकाम पाडून टाकून नव्याने बांधकाम केलं गेलं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. त्याचा उपयोग पुढे राजाराम महाराजांना औरंगजेबाच्या आक्रमणापासून सुरक्षित आश्रयस्थान म्हणून या जिंजीच्या किल्ल्यावर जाता आलं. त्यांना जवळजवळ 7-7.5 वर्ष राजाराम महाराज या किल्ल्यावर राहत होते. आणि स्ट्रॅटेजिक डेप्थ माघार टापूचा यशस्वी उपयोग राजाराम महाराजांनी करून मराठ्यांचं राज्य राखलं होतं. याही दुर्गाचा समावेश शिवस्वराज्यातील दुर्गांमध्ये होणं हा अगदी नैसर्गिक भाग होता. तो त्याप्रमाणे झालेला आहे. महाराष्ट्रात नसला तरी त्यावेळच्या शिवस्वराज्यातला हा एक अत्यंत बलकट असा प्राचीन दुर्ग शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये झालेला होता. त्याचा उपयोग पुढे झालेला होता. या किल्ल्याचं वर्णन करायचं असेल तर खूप तास आपल्याला वापरावे लागतील त्यासाठी. पण अत्यंत बळकट असं हे जिंजीच्या दुर्गपुंजाचं ठाणं स्वराज्यात आलं. आणि म्हणूनच हा भाग आपल्या स्वराज्याला उपयुक्त ठरला. मराठ्यांची 4थी राजधानी असं त्याचं वर्णन करता येईल. नंतर राजाराम महाराज परत महाराष्ट्रात आले त्यावेळेला शिवाजी महाराजांचे जावई हरजीराजे महाडिक यांनी या किल्ल्यावरनं त्या भागाचा नीट कारभार केला होता. या बळकट ठिकाणाचा लष्करी उपयोग त्यांनी योग्य प्रकारे करून घेतला होता. इथल्या इतर सत्तांना त्यांनी आपल्या कह्यामध्ये ठेवलं होतं. आणि 1689 मध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मग इथलं मराठ्यांचं राज्य संपलं. या इथे अभेद्य असणारा हा राजगिरीचा बालेकिल्ला आपल्याला इथे दिसतोय. आता या सगळ्या किल्ल्यांवर प्रत्यक्ष जाणं, त्यातल्या बारकाईने तिथली बांधकामांची नोंद घेणं, त्याचं त्यावेळेचं प्रयोजकत्व लक्षात घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते इथे येणाऱ्या पर्यटकांना
आपण समजावून देणं हेही तितकंच महत्वाचं आहे. का आता भारतातल्या अनेक भागातून, परराज्यातून, परदेशातून हे वारसा स्थळं त्यांची मान्यता मिळाल्यामुळे इथे लोक बघायला येतील. ते आपण का बघायचे, त्यातलं आपल्याला यातल्या एकाही किल्ल्यावर, जिंजीचा अपवाद सोडून देऊ, फार मोठ्याल्या आलिशान इमारती दिसत नाहीत. कारण आज्ञापत्रामध्ये लिहिलंय, राजमंदिराव्यतिरिक्त थोर इमारत असो न द्यावी. एखाद्या किल्ल्यावर वेळ, पैसा, श्रम खर्च करून जर आपण एखादी इमारत बांधली, तर तो किल्ला आपल्या ताब्यात कायम राहील असं आपल्याला सांगता येत नव्हतं. कारण शत्रू त्यांचे प्रबळ होते. परत शत्रूकडनं तो जिंकून घेणं पण अवघड होऊन बसत होतं. आणि राजारामांनी आणि तारा राणींनी हा सगळा मुलूक भांडवता ठेवला, तो या किल्ल्यांच्या बळावर. तर इथे आलिशान राजवाडे नाहीत, जसे अनेक उत्तरेतल्या किल्ल्यांवर बघायला मिळतात. ते फॉर्टिफाईड पॅलेसेस आहेत. म्हणजे आलिशान राजवाड्याच्या भोवती असलेली संरक्षक तटबंदी आहे. पण महाराष्ट्रातले किल्ले हे लढाऊ किल्ले आहेत. त्यांचं हे लढाऊ किल्ले पण म्हणजे फायटिंग फोर्ट हे काय आहे हे आपण समजावून घेतलं पाहिजे. कारण त्याच्यासाठी आपल्याला ही मान्यता मिळालेली आहे. ती आलेल्या लोकांना आपण समजावून सांगितली पाहिजे. मला या निमित्ताने तुमच्याशी काही गोष्टी सांगता आल्या. तुम्हाला त्या पटल्या असतील, काही शंका असतील तर मला जरूर तुम्ही विचारा. पण ही संधी मला या व्याख्यानाच्या निमित्ताने साधता आली, यासाठी मी सर्व संयोजकांचे आभार मानतो. आणि तुम्ही हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही मी आभार मानतो. इथे जी दृकश्राव्य प्रतिमा आपल्याला बघायला मिळाल्या, त्यातलं जे दृक प्रतिमा ज्या होत्या या इंटरनेटच्या मदतीने आपल्याला इथे उपलब्ध करता आल्या, त्यांचेही मी आभार मानतो. पुनश्च धन्यवाद. धन्यवाद म्हणजे या वारसा स्थळांच्या यादीत गेलेल्या 12 किल्ल्यांबद्दल मला बोलता आलं, त्यामुळे मी धन्य झालो, यात वाद नाही. धन्यवाद. श्रीमती विजया काळे यांनी दिलेल्या देणगीतून जी व्याख्यानमाला चालू झाली आहे, त्यातले दुसरं व्याख्यान आज आपण ऐकलं. प्राध्यापक प्र.के. घाणेकर यांनी हे व्याख्यान दिलं होतं. श्रीमती विजया काळे या बँकिंग सारख्या अतिशय वृक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या विद्यार्थिनी, पण विद्यार्थिनी आणि मैत्रीण अशा दोन्ही नात्यांमध्ये असलेल्या, ज्यांना प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, साहित्य, वनस्पती, प्राणी, तिकीट अशा अनेक क्षेत्रांमध्ये रस आहे. त्यांनी जेव्हा हे ठेव ठेवायचं ठरवलं, त्यावेळेला यातल्या कुठल्याही क्षेत्रावरती पण व्याख्यान आयोजित करू शकतो असं लक्षात आलं. युनेस्कोने नुकतेच भारतातल्या काही किल्ल्यांना जागतिक दर्जा हा बहाल केलेला आहे. हे 12 किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप या अंतर्गत वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर झालेले आहेत. तर त्यांची माहिती लोकांना मिळावी यासाठी आम्ही या विषयातले तज्ज्ञ ज्येष्ठ प्राध्यापक प्र.के. घाणेकर यांना विचारले. त्यांना विनंती केली की आपण या किल्ल्यांची माहिती आम्हाला व्याख्यानाच्या रूपामध्ये द्यावीत. त्यावेळेला त्यांनी या विषयात त्यांचा आवडीचा विषय असल्यामुळे लगेच होकार दिला आणि लवकरच हे व्याख्यान रेकॉर्डही झालं. या किल्ल्यांची माहिती आपल्याला लहानपणापासून काही प्रमाणात असते. काही वेळेला आपण त्यांना भेटही दिलेली असते. परंतु त्यांचं खरं महत्व काय आहे हे आपल्याला जेव्हा एखादा तज्ञ समजावून सांगतो तेव्हाच लक्षामध्ये येतं. प्र.के. घाणेकर सरांनी अनेक पुस्तकांमधनं अशी किल्ल्यांची माहिती आणि महत्व दिलेली आहे. तरी सुद्धा हा जो समूह आहे, ज्यांना वर्ल्ड हेरिटेज हा दर्जा मिळालेला आहे, त्यांचं खरं महत्व काय आहे, त्यांच्यातले बारकावे काय आहेत, हे आपल्याला लक्षात आणून देण्यासाठी हे आजचं व्याख्यान त्यांच्याकडनं येणं हे आवश्यक होतं. हाच विषय नेमका घेऊन सरांनी एक पुस्तकही तयार केलेलं आहे, जे स्नेहल प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला या किल्ल्यांची अशी अचूक माहिती, की ज्यामध्ये त्या किल्ल्यांचं महत्व अधोरेखित झालेलं आहे, पाहायला मिळते. सरांचं हे आजचं व्याख्यान म्हणजे जागतिक दर्जा मिळालेल्या किल्ल्यांना नेमका तो दर्जा का मिळालेला आहे हे समजावून सांगणं तर आहेच, पण महाराष्ट्राचं हे वैभव
जगापुढे आणणं किती महत्वाचं आहे हे सुद्धा सांगणारं आहे. त्यामुळे या नुकत्याच मिळालेल्या जागतिक वारसाच्या दर्जामुळे या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना खरोखर जगाच्या नकाशावरती स्थान मिळालंय. यातून पर्यटन तर सुरू होईलच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास हा देशापुढे जाईल, जगापुढे जाईल याची मला खात्री आहे. आजच्या या व्याख्यानासाठी सरांनी वेळ दिला, आपला अनुभव आणि आपला विशेष अभ्यास आमच्यासमोर मांडला, त्याबद्दल खूप खूप आभार मानते आणि इथेच आता थांबते. धन्यवाद. नमस्कार. संविद्या सांस्कृतिक अध्ययन संस्थेतर्फे आपणा सर्वांचे आभार मानण्यासाठी मी धनश्री शेजवरकर इथे उपस्थित आहे. आज श्रीमती विजया काळे निधी व्याख्यानमालेमधलं दुसरं पुष्प, शिवस्वराज्यातील दुर्गांचे जागतिक वारसा मानांकन, या विषयावरती प्राध्यापक प्र के घाणेकर सरांनी गुंतलं. त्यांचे मनःपूर्वक आभार. सरांच्या या उत्तम व्याख्यानामधून आपल्याला अनेक गोष्टी शिकून त्याच्यातून मार्गदर्शन मिळालेलं आहे. सरांचे मनःपूर्वक आभार. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवल्याबद्दल आमच्याच डॉक्टर भालेरावबाईंचे मी आभार मानते. या व्याख्यानमालेला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विजया काळे मॅडमचे मनःपूर्वक आभार. आमचे स्नेही पराग पुरंदरे सर यांनी आम्हाला इतर तांत्रिक बाबतींमध्ये मदत केली, त्यांचेही मनापासून आभार. आपण सर्व श्रोते ऑनलाईन हे व्याख्यान ऐकत आहात, सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.